अनेकांना असं वाटतं की रात्री झोपल्यानंतर आपले शरीर पूर्णपणे विश्रांती घेत असतं आणि सर्व क्रिया मंदावतात. पण प्रत्यक्षात आपण गाढ झोपेत असताना आपल्या शरीरामध्ये एक अद्भुत प्रक्रिया सुरू असते. विशेषतः आपले यकृत आणि किडनी हे दोन महत्त्वाचे अवयव रात्रभर सतत काम करत असतात. ते आपल्या रक्तातील अनावश्यक पदार्थ, विषारी घटक आणि शरीराला हानी पोहोचवणारा कचरा फिल्टर करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच शरीराची खरी दुरुस्ती आणि स्वच्छता मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळीच घडत असते. पण जर ह्या अवयवांना जास्त ताण आला किंवा त्यांना योग्य पोषण मिळालं नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर दिसू लागतो. सततचा थकवा, त्वचेवरील पिंपल्स, चेहऱ्यावरील निस्तेजपणा, शरीरातील जडपणा आणि वारंवार होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी यामागे रक्तातील वाढलेले विषारी घटक कारणीभूत असू शकतात. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 प्रभावी आणि सहज उपलब्ध पदार्थांबद्दल सांगणार आहे जे रात्रीच्या वेळी तुमच्या लिव्हर आणि किडनीला नैसर्गिकरित्या आधार देऊ शकतात. हे पदार्थ शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेच्या प्रक्रियेला मदत करून सकाळी अधिक ताजेतवाने, हलके आणि उत्साही वाटण्यास हातभार लावू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या शरीराच्या अंतर्गत आरोग्याचा विचार केला तर यकृत म्हणजेच लिव्हर आणि मूत्रपिंड, किडनी हे एखाद्या चोख काम करणाऱ्या फिल्ट्रेशन प्लांट सारखे काम करत असतात. बदलती जीवनशैली आणि आहारातील प्रक्रियेमुळे शरीरात जमा होणारे रासायनिक घटक आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रात्रीच्या वेळी एक सोपा नैसर्गिक मार्ग अत्यंत प्रभावी ठरतो. तो म्हणजे पाण्यात भिजवलेले मनुके. रात्री जेव्हा आपले शरीर विश्रांतीच्या स्थितीत असते तेव्हा ह्या भिजवलेल्या मनुक्यांमधील बायोफ्लॅवोनाइड्स आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट सक्रिय होतात. हे घटक यकृताच्या पेशींना उत्तेजित करून रक्तातील जड धातू आणि दूषित घटकांना वेगाने वेगळे करण्याचे काम करतात. यामुळे रक्ताची शुद्धीकरण प्रक्रिया नैसर्गिक गतीने वाढते आणि शरीरातील रक्ताभिसरण संपूर्णपणे दोषमुक्त होण्यास मदत मिळते. या नैसर्गिक प्रक्रियेचा दुसरा थेट आणि सकारात्मक परिणाम आपल्या दोन्ही मूत्रपिंडांवर म्हणजेच किडनीवर होतो. शरीरातील आम्लपित्ताचे म्हणजेच ऍसिडिटीचे प्रमाण आणि युरिक ऍसिड सारखे घातक क्षार नियंत्रणात ठेवण्यासाठी मनुक्यांच्या पाण्यात असणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे खनिज अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे खनिजयुक्त पाणी रक्तातील अनावश्यक आम्लता कमी करून किडनीवरील अतिरिक्त ताण हलका करते. रात्रीच्या शांत कालावधीत हे पाणी शरीरात साठलेले टाकाऊ क्षार विरघळून टाकते, ज्यामुळे सकाळी शरीरातील सर्व विषारी द्रव लघवीच्या माध्यमातून सहजपणे बाहेर पडतात. ही अंतर्गत स्वच्छता संपूर्ण शरीराला एक नवीन ऊर्जा आणि हलकेपणा देऊन जाते. मित्रांनो, हा आरोग्याचा सुवर्ण योग साधण्यासाठीची पद्धत अत्यंत सोपी आहे. दररोज रात्री एक ग्लास शुद्ध पाण्यामध्ये 10 ते 12 मनुके भिजत घालावे आणि रात्रभर ते पाणी तसेच मुरू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कोणत्याही आहारापूर्वी म्हणजेच रिकाम्या पोटी हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध झालेले पाणी प्यावे आणि तळाशी उरलेले मनुके सावकाश चावून खावे. जेव्हा शरीराची अंतर्गत स्वच्छता पूर्ण होते तेव्हा त्याचा थेट प्रभाव त्वचेवर दिसू लागतो. चेहऱ्यावरील जुने डाग, पुरळ आणि पिंपल्स हळूहळू नाहीसे होऊन त्वचेला एक नैसर्गिक चकाकी आणि तजेला प्राप्त होतो. मित्रांनो, आयुर्वेदिक परंपरेत कडुलिंबाला सर्व रोग निवारणी म्हणजे सर्व आजारांवर मात करणारे एक अद्वितीय नैसर्गिक वरदान मानले गेले आहे. आजच्या आधुनिक आणि प्रदूषित जीवनशैलीत हवेतील सूक्ष्म जंतू, रासायनिक घटक आणि चुकीच्या आहार विहारातून निर्माण होणारे टॉक्झिन्स म्हणजेच विषारी पदार्थ सतत आपल्या शरीरात विशेषतः रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करत असतात. हे दूषित घटक जर दीर्घकाळ रक्तामध्ये साठून राहिले तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि त्वचेवर खाज सुटणे, तीव्र ॲलर्जी उठणे किंवा सोरायसिस आणि एक्झिमा सारखे गंभीर जुनाट विकार डोके वर काढतात. अशा वेळी कडुलिंबातील निंबिडिन आणि अझाडिराक्टिन हे अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी सक्रिय घटक एखाद्या नैसर्गिक सैनिकाप्रमाणे काम करतात. रात्रीच्या वेळी जेव्हा आपले शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असते आणि अंतर्गत पेशींची दुरुस्ती म्हणजे सेल्युलर रिपेअर सुरू असते तेव्हा हे घटक रक्तातील घातक सूक्ष्म जीवाणूंचा शोध घेऊन त्यांचा मुळापासून नायनाट करतात. हे निसर्गाचे सर्वात शक्तिशाली अँटीबायोटिक असल्यामुळे ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय संपूर्ण रक्तप्रवाहाला जंतुमुक्त आणि शुद्ध बनवण्याचे काम अत्यंत वेगाने पूर्ण करते. मित्रांनो, कडुलिंबाची कडू चव ही अनेकांना नकोशी वाटते, परंतु त्याच्या ह्याच कडूपणात आरोग्याचे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे. आयुर्वेदातील मायक्रोडोसिंग म्हणजेच अत्यंत सूक्ष्म आणि नियंत्रित प्रमाणात औषध घेण्याच्या सिद्धांतानुसार जर कडुलिंबाचा वापर केला तर तो अमृतासारखा ठरतो. रात्रीच्या वेळी अत्यंत अल्प प्रमाणात घेतलेला कडुलिंबाचा अर्क शरीरात गेल्यावर रक्ताची घनता संतुलित राखण्यास मदत करतो,
ज्यामुळे रक्त योग्य प्रमाणात पातळ राहून शरीराच्या शेवटच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा सुरळीत राहतो. याशिवाय हे नैसर्गिक रसायन रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंडाला उत्तेजित करते. जेव्हा संपूर्ण शरीर शांत असते तेव्हा कडुलिंबाचे हे औषधी गुणधर्म संपूर्ण रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराची स्वच्छता करतात, ज्यामुळे भविष्यात हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबी किंवा ब्लॉकेजेस जमा होण्याचा धोका कमालीचा कमी होतो आणि रक्ताभिसरण गतिमान राहते. या अत्यंत प्रभावी वनस्पतीचा लाभ घेण्यासाठीची कृती अतिशय साधी पण तितकीच काटेकोर असणे आवश्यक आहे. मित्रांनो, रोज रात्री झोपण्याच्या साधारण अर्धा तास आधी कडुलिंबाची फक्त 3 ते 4 कोवळी आणि मऊ पाने स्वच्छ पाण्याने धुवून ती तोंडात व्यवस्थित चावून खावी आणि त्यावर थोडे कोमट पाणी प्यावे. ज्यांना ही कडू पाने थेट चावून खाणे कठीण वाटते त्यांनी पानांचा केवळ अर्धा लहान चमचा रस 1 कप कोमट पाण्यामध्ये नीट मिसळून त्याचे सेवन करावे. येथे महत्वाची गोष्ट ही आहे की ह्याचे प्रमाण कोणत्याही परिस्थितीत वाढवू नये, कारण मायक्रोडोसिंगच्या नियमातच ह्याची खरी ताकद सामावलेली आहे. हा प्रयोग आठवड्यातून सलग न करता फक्त 3 दिवसच करावा. अवघ्या काही आठवड्यांतच शरीरातील जुने दोष आणि रक्तातील उष्णता शांत होऊन चेहऱ्यावरील पुरळ डाग नाहीसे होतात आणि त्वचा आतून निरोगी, चमकदार आणि डागविरहित दिसू लागते. निसर्गाने आपल्याला दिलेल्या औषधी भांडारातील एक अत्यंत गुणकारी घटक म्हणजे धने, ज्यांच्या शरीराला थंड ठेवण्याच्या आणि डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच विषारी घटक बाहेर काढण्याच्या क्षमतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. धने हे आयुर्वेदामध्ये एक सर्वोत्तम डायुरेटिक म्हणजेच नैसर्गिकरित्या लघवीचे प्रमाण वाढवणारे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. बदलत्या ऋतूंमध्ये किंवा चुकीच्या खानपानामुळे जेव्हा रक्तामध्ये युरिया, अतिरिक्त सोडियम आणि क्रिएटिनाइन सारखे घातक टाकाऊ पदार्थ साठू लागतात तेव्हा शरीराची गाळण प्रक्रिया मंदावते. अशा वेळी रात्रीच्या वेळी घेतलेले धण्याचे पाणी थेट रक्ताभिसरण संस्थेत मिसळून किडनीच्या कार्यक्षमतेला कमालीची गती देते. हे पाणी रक्तातील साठलेला रासायनिक कचरा आणि अनावश्यक क्षार अत्यंत सौम्यपणे खेचून लघवीच्या मार्गाने शरीराबाहेर काढून टाकते, ज्यामुळे रक्तातील पीएच पातळी संतुलित राहून शरीराची अंतर्गत शुद्धी अत्यंत नैसर्गिक पद्धतीने पार पडते. अनेकदा शरीरातील पित्त आणि उष्णता वाढल्यामुळे लघवी करताना तीव्र जळजळ होणे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच UTI होणे किंवा संपूर्ण शरीरात एक प्रकारचा दाह जाणवणे अशा समस्या निर्माण होतात. यावर धन्यांमध्ये निसर्गतः आढळणारे विशिष्ट फॅटी ऍसिड्स आणि सुगंधी सूक्ष्म तेले म्हणजेच इसेन्शियल ऑइल्स एखाद्या मलमपट्टीसारखे काम करतात. रात्रीच्या विश्रांतीच्या काळात जेव्हा शरीराचे तापमान संतुलित होत असते तेव्हा हे घटक अंतर्गत अवयवांची सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन आणि अतिरिक्त उष्णता शोषून घेतात. हे शीतल जल केवळ रक्ताभिसरणातील अडथळे दूर करत नाही तर रात्रीच्या वेळी जठराग्नीला शांत करून पचनक्रियेला संथ पण योग्य गती देते. याचा परिणाम म्हणून सकाळी उठल्यानंतर पोट साफ होण्यास मदत होते आणि शरीरातील जडत्व नाहीसे होऊन संपूर्ण दिवसभर एक वेगळीच ताजी, हलकी आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. या गुणकारी पाण्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी त्याची पूर्वतयारी अचूक असणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी साधारण अर्धा तास आधी 1 ग्लास शुद्ध पाण्यामध्ये 1 मोठा चमचाभर अख्खे धणे टाकून ते मंद आचेवर किमान 5 मिनिटे चांगले उकळू द्यावे, जोपर्यंत पाण्याचा रंग हलका पिवळसर सोनेरी होत नाही. त्यानंतर हे पाणी गाळून घ्यावे आणि चहासारखे कोमट असताना घोट घोट करून प्यावे. हा सोपा प्रयोग नियमितपणे केल्यास रक्तातील उष्णतेचे विकार आणि जुनी अशुद्धी तर दूर होतेच, पण त्यासोबतच ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर किंवा थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्या संप्रेरकांचे संतुलन राखण्यासाठी ह्या पाण्याचा मोठा आधार मिळतो. कोणत्याही दुष्परिणामांशिवाय रात्रीच्या शांत कालावधीत रक्ताची आणि संपूर्ण शरीराची नैसर्गिक सफाई करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि पारंपरिक मार्ग आहे. हे तिन्ही घरगुती उपाय शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी अत्यंत प्रभावी असले तरी त्यांचा वापर करताना काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्या भागामध्ये सांगितलेल्या मनुक्यांच्या पाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचे म्हणजेच फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ह्याचे नियमित सेवन करू नये. तसेच दुसऱ्या भागामध्ये उल्लेख केलेल्या कडुलिंबाच्या मायक्रोडोसिंग नियमाचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. याचे प्रमाण वाढवल्यास किंवा आठवड्यातून 3 दिवसांपेक्षा जास्त वापर केल्यास यकृत आणि किडनीवर अतिरिक्त ताण पडू शकतो. गर्भवती महिला किंवा अपत्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांनी कडुलिंबाचे सेवन पूर्णपणे टाळावे, कारण ह्यामुळे शरीरातील अंतर्गत उष्णता आणि हार्मोन्समध्ये तात्पुरता बदल होऊ शकतो. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे धण्याचे पाणी हे उत्तम डायुरेटिक असल्याने ते शरीरातील लघवीचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वेगाने कमी होण्यास मदत मिळते.
म्हणूनच ज्या रुग्णांना आधीच लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा जे रक्तदाब कमी करण्याची औषधे घेत आहे त्यांनी हे पाणी घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, जेणेकरून रक्तदाब गरजेपेक्षा जास्त खालावणार नाही. याशिवाय हे तिन्ही उपाय एकाच वेळी सुरू न करता शरीराची प्रकृती समजून घेण्यासाठी एका वेळी एकच उपाय काही दिवस करून पहावा. आरोग्याच्या कोणत्याही जुनाट तक्रारी असल्यास किंवा वैद्यकीय उपचार सुरू असताना हे पारंपरिक उपाय सुरू करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे केव्हाही सुरक्षित ठरते. तर मित्रांनो, हे होते ते 3 घरगुती आणि अत्यंत शक्तिशाली उपाय जे तुम्ही रात्रीच्या वेळी करून तुमचे रक्त अगदी झोपेतच शुद्ध करू शकता. जर तुमचे शरीर आतून स्वच्छ असेल तर आजार तुमच्यापासून मैलोनमैले दूर राहतील. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि ह्या 3 उपायांपैकी कोणता उपाय तुम्ही नक्की करून पाहणार आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच खऱ्या आणि शास्त्रीय माहितीसाठी तुमच्या हक्काच्या आरोग्य बिट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.